सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखोंचा महसूल गहाळ। मौदा तहसील कार्यालय वाळू माफियांचे सुरक्षित ठिकाण। मौदा तालुक्यातील वाळू माफियांनी महसूल विभागाला अक्षरशः गुंडाळून ठेवले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे। संचारबंदी असो की पावसाळा, रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक निर्भयपणे सुरू आहे। किरणापूर, अरोली, कोदामेंढी, वाकेश्वर, धर्मापुरी, तांडा, महालगाव, पिंपळगाव या भागातील नदी आणि नाल्यांच्या पात्रातून लाखोंच्या वाळूची चोरी सुरू आहे। याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे। अवैध वाळू वाहतुकीसाठी बैलगाड्यांपासून मोठ्या ट्रॅक्टर पर्यंत सर्व वाहने वापरली जात असून महसूल व पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्या संगम मताने हा अवैध व्यवसाय फोफावत असल्याचं बोललं जात आहे। हप्त्याच्या देवाणघेवाणीमुळे अधिकारी कारवाई न करता डोळेझाक करत आहे अशी चर्चा आहे। नद्यांचे पात्र उद्ध्वस्त होत असून पर्यावरणातील तोल बिघडत आहे। उत्खननामुळे विहिरींना धोका निर्माण झाला आहे, तर अवैध वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे। महसूल गहाळ होण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे। वाळू माफियांच्या अराजकताविषयी स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र कारवाईच्या नावाने केवळ दिखाऊ हालचाली केल्या जातात। कोदामेंढीचे मंडळ अधिकारी गोपाल फुलुंबरकर यांनी प्रतिक्रिया विचारली असता तपास करून माहिती देतो असे सांगून विषय टाळला। मौदाचे तहसीलदार निंबाळकर यांनी मी हलकापत्र तहसीलदार नाही, विचारू नका, नाहीतर कारवाई करीन असे धमकीवजा उत्तर दिले। नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे यांनी सोमवारी या बघू असे सांगून पळ काढला। वाळू माफियांच्या या घुडघुसावर अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी विपिन इटकर यांनी त्वरित तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलली नाहीत तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी अनिल ढोलवार, नागपूर।